मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला रजनीला विचारते की आपण आता करंजी आणि मोदकाचा खेळ खेळायचा का? तेव्हा सरोज मात्र तोंड वाकडं करते, तर राहुल आणि त्याचबरोबर रोहिणीला राग येतो. त्याचवेळी रजनी आता लगेच संगीताला म्हणते, कलाला भारी इंटरेस्ट आहे हा, म्हणजे पुढचा करंजी आणि मोदकाचा खेळ हा कलाच खेळणार बहुतेक, असं म्हणून आता त्या दोघीही कलावर हसतात. त्याचवेळी आता सर्वजण कलाकडे पाहत असतात. मात्र आता रोहिणी म्हणते, मी काय म्हणते मिसेस खरे, अहो आपण अजून 2-3 खेळ खेळायचेत का? हे सगळं ना खरंच खूप एक्साइटिंग आहे. त्याचवेळी आता राहुल रागातच नयनाकडे पाहतो. तेव्हा आबा म्हणतात, सासूबाई अहो तुमचा उत्साह असणारच ना, आता खेळा 1-2 खेळ. आणि तसंही सासूची हौस सुद्धा महत्वाची आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, हो डॅड. त्याचवेळी कला अंजूला सांगते, ऐक ना, मोदकाची आणि करंजीची वाटी आणा हा. तेवढ्यातच तेथे आता सोहम आणि रॉकेट हे दोघेही फोटोग्राफरला घेऊन येतात आणि तुम्हाला फोटोज काढायचे आहे असं म्हणतात. तर नैना आता वेगवेगळ्या पोज देऊ लागते, तर फोटोग्राफर फोटो काढत असतो. इकडे रोहिणी आता म्हणते, राहुल पोटात मूल असेल तर खेळ खेळायला अर्थ आहे ना, आणि हिच्या पोटात काय आहे रे? तेव्हा राहुल म्हणतो, नाही नाही मम्मा, अगं हिच्या पोटात आहे ना खोटारडेपणा. त्यावेळी नैनावर ते दोघेही हसत असतात. तेव्हा रागातच पुढे आता तो म्हणतो, खोट्या प्रेग्नेन्सीच्या आधारावर चाललेला हा खोटारडा समारंभ. त्यानंतर आता अंजू ती करंजी आणि मोदक घेऊन येते. नंतर संगीता आता राहुलला म्हणते, जावई बापू तुम्ही सुद्धा या ना पुढे, म्हणजे फोटो काढता येईल. तेव्हा रोहिणी टोमणा मारत म्हणते, हो फोटो तर काढायचाच आहे राहुल बरोबर नैनाला, आणि तो फोटोत असायलाच हवा. त्यावेळी आता राहुल लगेच पुढे जातो आणि नैनाजवळ जाऊन बसतो. त्यानंतर घे नैनाताई बघ बरं, असं आता कला म्हणते. त्यावेळी 2 वाट्यांखाली आता ते पदार्थ असतात. मग आता नैना विचारते, आता हे काय? त्याचवेळी रजनी तिला समजावते, दोन्ही वाट्यांखाली ना वेगवेगळे पदार्थ आहेत. तेच एका वाटीखाली आहे गोड गोड मोदक आणि दुसऱ्या वाटीखाली आहे तिखट करंजी. त्याचवेळी कला म्हणते, नैनाताई ऐक ना, अगं जर तू तिखट करंजी निवडली तर तुला चुणचुणीत मुलगी होणार, आणि जर तू गोड मोदक निवडला तर तर तुला गोड गोंडस असा मुलगा होणार. त्याचवेळी आता नैना म्हणते, काहीही काय, असं कधी असतं का? आपणच अशा गोष्टींवर जर विश्वास ठेवला तर मग पुढे काय? त्यावेळी आबा आता म्हणतात, अगं नैना मला माहीत आहे असल्या गोष्टींवर आमचा सुद्धा विश्वास नाही, परंतु खेळ आहेत आणि ते खेळायचेच असतात, थोडीशी मजा बाकी काय. मग आता कला विचारते की नैनाताई अगं सांग ना पटकन, आम्हाला मावशी म्हणणारा भाची आहे की भाचा आहे? तेव्हा आता रोहिणी लगेच पुढे येते आणि म्हणते, 1 मिनिट नैना. त्याचवेळी आता काय झालं मॉम इन लॉ, असं आता नैना विचारते आणि लगेच उठून उभी राहते. त्याचवेळी सर्वजण घाबरतात, रोहिणीला अचानक असं काय झालं. मग आता नैना पुन्हा विचारते, काय झालं सांगा ना मॉम इन लॉ. त्यावेळी आता ती म्हणते की काय, अगं हे सगळं ठरवण्याअगोदर होणाऱ्या मम्माला एक प्रश्न तरी विचारा. तेव्हा नैना जरा घाबरते आणि पोटालाच हात लावते. आता काय कुणाला बोलावं कळत नाही, कारण रोहिणी जरा चिडलेली असते. त्याचवेळी रोहिणी म्हणते, अगं मी असं विचारतीये नैना, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? तेव्हा नैनाच्या जीवात जीव येतो आणि तिचा श्वास जरा मोकळा होतो, कारण आता रोहिणीने अशा प्रकारे तिला प्रश्न विचारलेला असतो ना, ती पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा आता कला विचारते, हो नैनाताई, अगं बरोबर विचारलाय रोहिणी मॅडमने प्रश्न, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? आता राहुल विचारतो, अगं बायको बोल ना तू बिनधास्तपणे, तुला काय हवंय, मुलगा हवाय की मुलगी हवी आहे? त्याचवेळी तो आता पुढे म्हणतो, खरंच सांग ग नैना, तुला काय हवंय नक्की? मला तर मुलगीच हवी आहे बाबा, अगदी क्यूट स्मार्ट माझ्या नैनासारखी. त्याचवेळी नैना म्हणते, मला ही मुलगीच हवी आहे. हा सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. मग आता आबा म्हणतात, आई वडिलांचा दोघांचाही एकच निर्णय म्हटल्यानंतर आमच्या घरामध्ये चिमणी चिवचिव करत फिरणार. जेव्हा नैना एक वाटी उचलते तर तेव्हा त्याच्या खाली काहीही नसतं. मग आता सर्वजण खूपच घाबरतात. ही वाटी रिकामी का निघाली असेल हा प्रश्न सर्वांना पडतो, कारण त्या वाटेखाली काहीही नसतं. मग अंजू म्हणते, कलाताई अहो चुकून दुसरंच ताट आणलंय तुम्ही. मग आता अंजू लगेच ते ताट बदली करते आणि म्हणते, हे घ्या यामध्ये आहे.
त्याच वेळी आता नैना जरा घाबरत घाबरतच ती वाटी उचलते, तेव्हा त्या वाटीखाली आता करंजी असते. तेव्हा सर्वांना आनंद होतो, सर्वजण टाळ्या वाजवतात. मग आता तिखट करंजीच होणार असं राहुल नैनाला म्हणतो. नैना आता खोटी खोटी हसते, तर रोहिणी सुद्धा फक्त हसण्याचं नाटक करत असते. त्यानंतर संगीताचे डोळे पाणवतात, तेव्हा ती म्हणते, माझ्या 3 मुलींनंतरही आता माझ्या नैनाच्या आयुष्यामध्ये एक गोंडस मुलगी येणार, ती सुद्धा नैनासारखी असेल. त्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. रोहिणीला ती म्हणते, आपण आता आजी होणार. त्याच वेळी सोहम म्हणतो की अहो, मुलगी एकदम फाटाकडी हवी, अशी मुळूमुळू रडणारी नाही. तो असं म्हणून काजलकडे पाहतो, तर काजल आता हसते, पण सोहम तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मग काजलला पुन्हा एकदा वाईट वाटतं. नंतर अद्वैत म्हणतो, राहुल चला पटापट फोटो सेशन करून घ्या बरं. मग आता राहुल हा लगेच म्हणतो ठीक आहे, आणि मग तो नंतर तिथे रोहिणीजवळ जाऊन उभा राहतो. म्हणतो, मम्मा मला असं फोटो सेशन नाही करायचंय. तेव्हा ती म्हणते, अरे आजच्या दिवसाची आठवण नको का तुझ्याकडे, राहायलाच हवी ना ती आठवण. ऐक ना, म्हणजे आपल्याला धमाका करायचा आहे, पण तो थोड्या वेळाने जरा. अरे अगोदर कार्यक्रम रंगू दे ना, मग रंगाचा बेरंग करण्यासाठी मी आहेच ना. त्यानंतर आता राहुल हा पुढे येतो, नैनाजवळ जाऊन उभा राहतो, तिचा हात हातात घेतो आणि तिच्या पोटाला हात लावतो. मग नंतर दोघांचंही फोटो सेशन सुरू असतं. त्याच वेळी आता सोहम हा रॉकेटला जवळ बोलवतो आणि काजल शेजारी उभं राहायला सांगतो आणि वेगवेगळ्या पोज देऊन आता तो राहुलला सांगत असतो की कशा प्रकारे फोटो काढायचे आहेत, कशी पोज द्यायची आहे. त्यावेळी आता त्याचा धक्का चुकूनच काजलला लागतो, तर काजल त्याच्याकडे पाहून पुन्हा हसते, तर सोहम अजूनही चिडलेला असतो. त्यानंतर आता इकडे नैनाचा चेहरा थोडा थकलेला वाटतो. तेव्हा रजनी म्हणते, संगीता ताई तुम्हाला काय वाटतंय, नैना थोडीशी थकलेली आहे बरोबर ना. मग आता संगीता म्हणते, हो ना, मलाही असंच वाटतंय. त्यावेळी ती आता लगेच म्हणते, नैना बाळा थोडा आराम करायचा का. मग आता राहुल म्हणतो की हो, तिला थोडा आराम करू द्यात. मग आता रोहिणी म्हणते, हो नैना, मी तुझ्यासाठी ज्यूस वगैरे नारळ पाणी पाठवू का. तेव्हा ती म्हणते, नको मॉम इन लॉ, मी ठीक आहे, फक्त थोडंसं मला आराम करण्याची गरज आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, कार्यक्रम खूप मोठा आहे, त्यामुळे तू असं फ्रेश दिसायला हवं, त्यामुळे तू जा आणि आराम कर. तेव्हा राहुल म्हणतो, हळू जा हा नैना. मग आता कला विचार करते की ही नैनाताई ना अधूनमधून खरंच खूप विचित्रासारखी वागते, नक्की काय आहे ना कळतच नाही. नंतर राहुल लगेच रोहिणीजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की मम्मा हे सगळं ना खरंच खूप बोरिंग आहे. त्यावेळी नैना म्हणते की बोरिंग असेल तरीही चालेल, परंतु इंटरेस्टिंग सुद्धा आहे, नंतर तुला खूप मज्जा येणार आहे याची. आता आता वेळ कसा जाईल ना हे सुद्धा तुला कळणार नाही, समजलं का. असं म्हणून आता ती राहुलला अगदी शांत राहायला सांगते. त्याच वेळी राहुल म्हणतो, ठीक आहे मम्मा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. त्यानंतर आता रजनी म्हणते, मला असं वाटतंय की नैनाला थोडा आपण सरबत बनवूयात. तेव्हा संगीता म्हणते, हो चला ना, आपण दोघीही जाऊयात. मग आता कला पण किचनमध्ये त्यांच्या पाठोपाठ जाते. त्याच वेळी आता इकडे नैना रूममध्ये येते आणि म्हणते, कसले हे दागिने आहेत, किती लो क्वालिटीचे आहेत कळतच नाही मला. हे असले दागिने अजिबात आवडत नाही, फुलाफुलांचे, आणि हे त्यात पोट मिरवणं, असा कंटाळा आलाय ना या पोट मिरवण्याचा की विचारूच नको. असं म्हणून आता ती लगेच चिडते आणि तिचं ते पोट असतं ना, म्हणजे जे खोटं पोट असतं ते काढून तेथेच ठेवते आणि आतमध्ये जाते. तेथे गेल्यानंतर आता तिला माहीतच नसतं इथे कोणी येऊ शकतं म्हणून, पण आता ती दरवाजा तसाच ठेवते. तेथे आता कला येते आणि कला म्हणते, नैनाताई. मग आता समोर तिला ते खोटं पोट दिसतं असं उशीसारखं. त्यावेळी ती ते हातात घेते आणि म्हणते, हे काय आता नैनाताई, असं म्हणून ती समोर असलेल्या नैनाकडे पाहते. तेव्हा तिला आता प्रचंड धक्का बसतो, कारण नैनाला पोटच नसतं. रोहिणी बाहेर येऊन आता थांबलेली असते आणि ती आता त्या दोघींचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी आता कलाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ती नैनाला आता जाब विचारू लागते, नैनाताई तू खोटं पोट लावत होतीस का, अगं तू एवढे दिवस खोटं बोलत होतीस का, असंही विचारते. नैना मात्र आता
उलट कलावरच चिडते आणि म्हणते, तुला सांगितलंय ना की माझ्या गोष्टींमध्ये अजिबात पडू नकोस तू. अगं तुला काय गरज होती माझ्या रूममध्ये येण्याची, आणि यायचं तर यायचं नॉक करून यायचं ना. मी तुला या अगोदर किती वेळा सांगितलंय ग की माझ्या रूममध्ये अशी येत जाऊ नकोस म्हणून. नॉक केल्याशिवाय तुला कळत नाही, मॅनर्स नाही का साधे. तेव्हा रागातच कला म्हणते, तुला कळतं का तू काय केलंय हे. सर्वांना खोटं फसवती आहेस तू. एवढे दिवस तू फक्त आणि फक्त प्रेग्नन्सीचं नाटक करत होतीस. असं का करतेस तू. रोहिणी बाहेर सगळं काही ऐकत असते. त्यानंतर आता कला रागातच विचारते, तू अगं घरच्यांना का फसवतेस. जर आता हे सत्य समजलं की तू प्रेग्नेंट नाहीये तर त्यांना काय वाटेल, तुला कळतं का काही. असं म्हणून कला आता तिला खूपच झापते. अगं घरातील सर्वांच्या भावनांशी तू खेळलीस, तुला काही लाज वाटते का. रागातच आता ती म्हणत असते. मग आता रोहिणी जेव्हा बाहेर उभी असते ना तेव्हा मात्र ती गालातच असते, कारण तिला माहीत असतं की नैना प्रेग्नेंट नाहीये. मग आता ती म्हणते, आता पहिली फटाक्यांची माळ ही तडतडणारच. आता आयडिया या दोघींमधलं बोलणं मी रेकॉर्डच करते. असं म्हणून ती ते बोलणं आता रेकॉर्ड करू लागते. आता मला हवंय ना ते नक्की यातून मिळणारच आहे. आणि मग नंतर तेच बोलणं एडिट करून या कलाच्या विरोधात सुद्धा मी पुरावे कसे गोळा करते ना ते पाहाच आता. इकडे आता नैना ही रडू लागते, कारण तिच्यासाठी हा खरंच खूप मोठा शॉक असतो. ती म्हणते, ताई अगं तुला अक्कल आहे का. घरातील सर्वजण किती खुश आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा घाट घातलाय कुणासाठी, तर तुझ्यासाठी घातलाय. अगं तू घरच्यांना वेड्यात काढलंस, तुला काही वाटतं की नाही, असा कला आता जाब विचारते. तेव्हा नैना म्हणते, कला प्लीज अजिबात माझ्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस आणि तुझा हा भोचकपणा आहे ना तो अगोदर बंद कर. तेव्हा कला म्हणते की काय ग मला भोचकपणा म्हणतेस का तू, मी करते का तो. अगं तुला कळतंय का ताई, तू या घरात कशी आली होतीस ती. मग आता नैना म्हणते, कला अगं स्वतःची आरती ओवाळणं असं बंद कर हा, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये काही. कला ही रागातच म्हणते, बस कर ताई तुझी ही नाटकं. अगं माझी इच्छा नसून सुद्धा हे सगळं बोलायला तू मला भाग पाडती आहेस. इकडे रोहिणी मात्र आता मोबाईल दरवाजाजवळ ठेवते आणि ते सगळं काही दोघींचं रेकॉर्ड बोलणं करून घेत असते. त्यानंतर आता कला ही रागातच तिला म्हणते, नैनाताई अगं घरच्यांना जेव्हा समजलं ना की तू प्रेग्नेंट आहे तेव्हा टेस्ट करण्यासाठी मी तुझ्याबरोबर आले होते बरोबर. अगं घरच्यांना विश्वास नव्हता बसत की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून, तरीही मी विश्वासात घेऊन सर्वांना सांगितलं की तू आहे प्रेग्नेंट म्हणून. आणि मीच घरच्यांना सांगितलं होतं तेव्हा की नैनाताई निदान प्रेग्नेन्सीच्या बाबतीत तरी कधीही खोटं बोलणार नाही. तेव्हा कुठे जाऊन सगळ्यांनी विश्वास ठेवला. तू हे काय केलंस तुझ्या तरी लक्षात येतंय का नैनाताई. असं रागात जेव्हा ती आता म्हणते ना तेव्हा मात्र रोहिणी बाहेर हसत असते आणि सर्व रेकॉर्डिंग करून घेते. तेव्हा पुढे आता कला म्हणते, ऐक ना तू फक्त माझा नाही तर तू माझ्या माध्यमातून घरातील सर्वांचा विश्वासघात केला आहेस. अगं नैनाताई आपण साधी माणसं आहोत ग. आपल्या घरातील सर्वांचे संस्कार कसे आहेत तुला कळत नाही का. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर काय संस्कार केले जराही विचार नाही करता आला का. आता आपण हे सगळं खोटं बाहेर पडल्यानंतर काय करणार आहोत सांग ना. आणि तरीही इतक्या शिताफीने तू खोटं बोललीस, लपवून ठेवलं हे सत्य सगळ्यांसमोरून. अगं कोणाला सुगावा लागला नाही का तुझं पोट खोटं आहे ते. आतापर्यंत तुझ्याबद्दल मला जो काही डाऊट होता, जो काही संशय आला होता ना तो सगळा काही संशय खरा होता असं म्हणायला हरकत नाही. तुला एक सांगू का ग नैनाताई, अगं घरचे काय म्हणतील याकडेही तू दुर्लक्ष केलं. आता तुझ्याबद्दल काय मत होईल ना घरच्यांचं हे मी नाही सांगू शकत. अगं अगोदरच या घरातले सर्वजण आपल्याबद्दल काय विचार करतात हे तुला माहीत नाही का, आणि तरीही तू अशी वागलीस. असं म्हणून कला आता खूप रडत असते, कारण नैनाच्या या वागण्याचा तिला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा आता नैना म्हणते, ओ कमॉन कला, अगं तुलाच फक्त घरच्यांविषयी प्रेम वाटतं, सहानुभूती वाटते, असं वागू नकोस तू. अगं मलाही वाटते ना घरच्यांबद्दल सहानुभूती, मलाही घरच्यांची काळजी आहेच ना, आणि मलाही कळतात सर्व फिलिंग्स, मलाही आहेत इमोशन्स. पण मी हे केलं ना त्यामागे काहीतरी कारण होतं आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलंय. तेव्हा कला आता रागातच म्हणते की गप्प बस हा,
असं आता निर्लज्जासारखा बोलण्याचा अधिकारच नाहीये तुला. अगं नैनाताई, कारण काहीही असू दे, कारण फसवणूक ती फसवणूकच असते ना. आणि त्याबद्दल बोलताना तुला काही लाज वाटत नाही का? अगं घरच्यांना फसवलं आहेस तू, त्याचा काय परिणाम होईल याचा विचार तरी केलास का तू? अगं आता आपल्याला, तुला, मला सर्वांनाच घराबाहेर काढतील. आपल्या आईला सुद्धा. कळतं का तुला काही? अगं तुझं हे असे प्रताप ऐकून ना मलाच कसं तरी वाटतंय. तुला त्याचं काहीच वाटत नाही असं कसं ग? आता नैना म्हणते कला म्हणजे सज्जनतेचा पुतळा, बरोबर ना? अगं पण तू फ्रॉड आहेस. उगीच महान बनवून मिरवणं ना आता तू सोडून दे हा. ही फसवणूक नाहीये असं माझंही म्हणणं नाहीये. त्याच वेळी आता कला म्हणते मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. मला कळालेलं हे सत्य मी आत्ताच्या आता घरच्यांना जाऊन सांगणार म्हणजे सांगणारच. त्याच वेळी आता नैना ही खूप घाबरते. तिला धक्का बसतो की आता जर ही घरच्यांसमोर सर्व सर्व काही सत्य सांगितलं तर काही खरं नाही. मग आता हिला हिच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं असं आता नैना म्हणते. तेव्हा आता कलाला अडवत आता ती म्हणते कला मला कळतंय अगं ही सगळी काही फसवणूक आहे आणि मला ही सगळ्यांना असं फसवायचं नव्हतंच. अगं पण आपल्या घरचे ह्या प्रेग्नन्सीमध्ये खूप इन्व्हॉल्ड आहेत. मला त्यांना खरं तर तेव्हाच सगळं खरं सांगायचं होतं, परंतु मला ते सांगता आलं नाही कारण त्या सगळ्यांचे पडलेले चेहरे मला नसते बघवले आणि म्हणूनच मी तेव्हा सांगितलं नाही. मग आता कला रागातच म्हणते ताई प्लीज आता तू कोणतीही सारवासारव करूच नको, कारण मला तुझं काही ऐकायचंच नाही. तेव्हा नैना आता म्हणते माझं एकदा तरी ऐकून घे. अगं मी घरच्या सर्वांना सांगणार आहे सत्य. माझा प्रॉब्लेम सुद्धा तू समजून घे ना. त्यावेळी कला म्हणते कोणता ग तुझा प्रॉब्लेम? अगं आता घरच्यांना जेव्हा सर्व सत्य समजेल तेव्हा काय? अगं तुला 9वा महिना लागेल, त्याचं काय? अगं तुझं खोटं पोट जसं आज मला दिसलं तसं तुझं खोटं पोट हे जर कुणाला दिसलं नसतं ना. अगं तू घरच्यांना काय एवढं वेडं समजतेस की काय? आत्ता त्यांना समजलं नाही हे ठीक आहे, परंतु पुढे आता समजणारच आहे ना. आणि आत्ताही ते घराबाहेर काढतील आणि उद्याही ते घराबाहेरच काढणार आहेत ना आपल्याला. मग आता नैना रागातच म्हणते कला फक्त तुलाच घरच्यांविषयी प्रेम आहे, सहानुभूती आहे असं वागू नकोस हा तू. अगं माझंही घरच्यांवर प्रेम आहे आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मला या सगळ्यांना फसवायचं नव्हतंच. त्यावेळी कला म्हणते अगं नैनाताई तुला कळतं का? तुझं हे खोटं पोट आहे हे जसं मला कळलं तसं इतरांनाही कळणारच ना. तेव्हा रोहिणी मात्र आता सगळं सगळं बोलणं रेकॉर्डिंग करून घेत असते. पुढे आता कला म्हणते त्यांच्यापासनं तू कसं लपवणार आहेस की हे पोट तुझं खरं आहे म्हणून? त्याच वेळी बाहेर रोहिणी आता मनात म्हणते चला मला तर ऐवज मिळाला आहे आणि याचा मी असा वापर करते ना आणि घरातील सर्वांना कसा बाहेरचा रस्ता दाखवते ना ते बघाच आता. मग नंतर आता रोहिणी जेव्हा तेथून जाते ना तेव्हा नैना कलाला म्हणते हे बघ अगं मी जे काही भोगते ना ते माझं मला माहीत आहे. मी तुला रिक्वेस्ट करते यामध्ये तू अजिबात पडू नकोस. त्याच वेळी कला रागात म्हणते नैनाताई तू जर सर्वांच्या भावनांना अशी होरपळून काढणार असेल ना लगेच जाणार आणि घरच्यांना सर्व सत्य सांगणारच असं म्हणून कला निघते. तेव्हा आईची शपथ घालत नैना तिला आता अडवते. तेव्हा कला म्हणते ह्या असल्या खोट्या शपथा तू मला घालूच नको, ते पण खोट्या गोष्टींसाठी. अगं आता शपथ घातल्याने हे खोटं बदलणार नाही आणि मी ही शपथ सुद्धा मानत नाही. अगं ज्या गोष्टीमुळे आपल्या आईला त्रास होणार आहे त्याच गोष्टीसाठी तू मला शपथ घालतेस? तुला लाज वाटते का? धन्य आहेस तू असं रागातच ती आता म्हणते. मला ना तुला ताई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते असं म्हणून कला रागातच रडतच तेथून जाते. त्याच वेळी आता नैना म्हणते की बापरे आता हिने खाली जाऊन जर भांडं फोडलं तर असं म्हणून ती खूपच घाबरते. त्याच वेळी शिट हे माझ्या नशिबातच कसं आले काय माहीत असं म्हणून ती दार बंद करते आणि लगेच ते खोटं पोट हातात घेते. इकडे आता घरातील सर्वजण खूपच खुश असतात. तेव्हा कला आता जिन्यावरून चाललेली असते आणि त्या सगळ्यांकडे पाहत असते. त्याच वेळी कला आता रडत रडत तिथे येत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि रोहिणीने हे ओळखलेलं असतं. मग ती विचार करते की मला ना हे कुणाला तरी सांगायला हवं. चला आईला नको पण चांदेकरला तरी सांगायलाच हवं. मग इकडे आता सोहम हा आबांना विचारतो काय हो आबा ते ट्रेंडिंग गाणं होतं ना कोणतं तरी, कुणीतरी येणार ग, ते गाणं आपण आता प्ले करूयात. तेव्हा आता रजनी म्हणते अरे वा सोहम तू तर खूप खुश दिसतो ना, काका होणार आहे ना तू म्हणून. तो म्हणतो मी माझ्या भाच्यांना ना बाईकवर अगदी रंकाळ्याला घेऊन जाणार आहे. त्याच वेळी आता इकडे
अद्वैत हा फोनवर बोलत असतो. मग आता कला त्याला पाहत असते. कधी एकदा हा एकटा भेटतोय आणि मी त्याला सगळं काही सांगते असं तिला होत असतं. त्याचवेळी रोहिणी आता मनात विचार करते की ही अद्वैतला सगळं काही सांगणार आहे असं वाटतंय. नाही नाही असं होता कामा नये, कारण माझ्या प्लॅनची वाट लागेल. तेव्हा मनातच कला आता विचार करत असते, लवकरात लवकर मला हे चांदेकरला सांगायलाच हवं, मला चैन पडणारच नाही यामुळे. मग आता इकडे भाचा नाही तर पुतना किंवा पुतणी तुला होणार आहे असं रजनी आता सोहमला म्हणत असते. तेव्हा आपण आता सेल्फी काढायचा का असं सोहम विचारतो. मग आता कला नेमकी अद्वैतकडे चाललेली असताना रजनी तिला म्हणते, चल ना सेल्फी काढूयात. कला आता तेथे उभी राहते. मग सोहम तिला स्माईल करायला सांगतो, पण कलाचं सगळं लक्ष फक्त अद्वैतकडे असतं. तेव्हा ती आता फोटो न काढता लगेच अद्वैतकडे जाते. त्यानंतर आता अद्वैत जवळ लगेच ती जाते. त्यावेळी तो म्हणतो, लांब राहा हा, उगीच घरातील सगळेजण काही पण आपल्यावर मग वेगळ्या विषयावर बोलतात. त्याचवेळी ती आता रडत असते आणि म्हणते, मला जरा वेगळ्याच विषयावर तुझ्याबरोबर बोलायचे. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आबा हे म्हणतात की चल आता अगोदर तू सुनेची ओटी भरभर रोहिणी. मग आता रोहिणी पुढे जाते आणि म्हणते, त्या अगोदर उघड होतील हिची नाटकं खोटी, असं म्हणून ती खोटं पोट काढते. त्यातून सगळे आता खोटं पोट लावलेलं असतं ना, त्यामध्ये जी कागद असतात ती बाहेर अशी उडतात. त्याचवेळी सरोज आता रागातच पुढे येते आणि म्हणते, काय ग, चांदेकरांची एवढी मोठी फसवणूक केलीस तू, तेव्हा मला हे नाटक करायला कलाने भाग पाडलं होतं असं नैना म्हणते. तेव्हा रागातच कला पुढे जाते आणि नैनाच्या 2-4 कानाखाली मारत म्हणते, ताई म्हणून अपेक्षा कमी होत्या, परंतु बाई म्हणून नजरेतून पडलीस तू, कारण कोणताही खोटा आरोप खपवून घेणार नाही ही कला, असं म्हणून नैनाचं आता खोटं ती उघड पाडण्याच्या प्रयत्नात असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.